मत्तई याचा 6 अध्याय 15 वचन. परंतु जर तुम्ही लोकांना क्षमा केली नाही तर तुमचा पिताही तुमच्या अपराधांची क्षमा करणार नाही. यस, हालेलुया, आमेन. जय ख्रिस्त सर्वांना. आजच्या दिवसासाठी किती अद्भुत वचन दिलेलं आहे परमेश्वराने. ही काय सांगत आहेत परमेश्वर इथे, की जर तुम्ही मनुष्य लोकांना जे तुम्हाला त्रास देतात त्यांना जोपर्यंत तुम्ही क्षमा करणार नाही तर तुमचा स्वर्गीय पिताही आपल्या अपराधांची काय आपल्याला क्षमा करणार नाही. हो प्रियानो, खूप महत्त्वाचं आहे हे. कारण जेव्हा आपण आपल्या चुका झाकण्यासाठी किंवा जे काही लोक आपल्या प्रति चुका करतात किंवा वाईट बोलतात तर आपण त्यांना काय क्षमा केली पाहिजे. हो, कारण आपल्याला परमेश्वराचं वचन हे सांगत आहे की तुम्ही काय करा, क्षमा करा, म्हणजे तुम्हालाही काय तुमचा पिता हा क्षमा करेल. हो, आणि जर कोणी लोक क्षमा करण्यासाठी नाकारतील की मी करणार नाही तुला क्षमा, तर तेव्हा आपला पिताही आपल्या चुकांची क्षमा आपल्याला देणार नाही. कारण हे खूप महत्त्वाचं आहे. कारण वचन एका ठिकाणी हे सांगतं की तुम्ही जे पेराल तेच उगवणार आहे ना. तुम्ही ज्या मापाने इतरांना मापून देसाल त्याच मापाने तुम्हाला काय परत मिळणार आहे. तर त्यामुळे काय आपण वचनाचं हे पालन करणं आपलं काय आहे, कर्तव्य आहे. आणि परमेश्वराच्या वचनावरती चालणं हे आपल्याला काय आहे, गरजेचं आहे प्रियांनो. हो, जर आपण आपल्या अपराधांची क्षमा करू तरच आपल्याला आपल्या पिता परमेश्वराकडून काय आपल्या चुकांची आपल्या अपराधांची क्षमाही मिळणार आहे. तर त्यामुळे या वचनावरती आपण काय आजपासूनच कार्य करण्यास सुरुवात करूया. आपण छोटीशी प्रार्थना करू. धन्यवाद 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 पवित्र परमेश्वरा, सेनाधीशा, राजांच्या राजा, तुझ्या नावाला उंचविते, गौरविते, मान सन्मान तुला देते राजा. हो परमेश्वरा, हा सुंदर दिवस दाखवलास त्याबद्दल तुझे धन्यवाद करते माझ्या राजा. हो परमेश्वरा, अद्भुत दिवसामध्ये अद्भुत वचन दिलंस त्याबद्दलही तुझे धन्यवाद करते माझ्या राजा. हो परमेश्वरा, किती अद्भुत वचन आहे हे, की आम्ही आपल्या काय अपराधांना, आमच्या लोकांना आम्ही जर क्षमा करू त्रास देणाऱ्यांना तर तुम्ही आम्हाला आमच्या अपराधांची काय क्षमा देणार आहात. तर हो पित्या, आम्हाला या वचनावरती चालण्यासाठी तुम्ही सहाय्यता आणि मदत करा बाप्पा. कारण हे एवढं शक्य नाही आहे माझ्या राजा. हे जैविक जीवन जगत असताना सर्वांना ह्या गोष्टी शक्य नाहीत. पण तुम्ही आम्हाला शक्ती, सामर्थ्य, ज्ञान, बुद्धी, समज द्या माझ्या राजा. हो परमेश्वरा, की आम्ही या वचनाला ग्रहण करून त्याच्यावरती चलावं असं तुम्ही आम्हाला सहाय्यता आणि मदत करा. हो परमेश्वरा, या परत वचनासाठी, ह्या दिवसासाठी तुम्हाला धन्यवाद करते माझ्या राजा. छोटीशी विनंती, धन्यता आणणाऱ्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या प्रिय आणि गोड नावात केली म्हणून आहे का पित्या, आमेन. जय ख्रिस्त सर्वांना. थँक्यू. परत भेटूया आपण अशाच वचनासोबत. शालोम. प्रभू येशू मसीहची शांती तुम्हा सर्वांसोबत राहू. आमेन. थँक्यू.